शिस्तीचा गोळा. आदित्य खूप उत्साही मुलगा होता. त्याला खेळायला खूप आवडायचे, पण शाळेत त्याला शिस्त पाळायला आवडत नव्हती. तो कधीही वर्गात धावायचा, कधीही बोलू लागायचा आणि त्याचे दप्तर नेहमीच विस्कटलेले असायचे. आदितीबाईंनी हे पाहिले. त्यांनी आदित्यला अनेकदा समजावून सांगितले, आदित्य, वर्गात शिस्त पाळणे खूप महत्त्वाचे आहे. पण आदित्यला ते समजतच नव्हते. एक दिवस आदितीबाईंनी एक वेगळाच उपाय शोधला. त्यांनी वर्गात एक मोठा गुंतागुंतीचा लोकरीचा गोळा आणला. तो गोळा पूर्णपणे गुंताळलेला होता. त्यांनी मुलांना विचारले, मुलांनो, हा गोळा कसा दिसतोय? मुलांनी उत्तर दिले, बाई, तो खूप गुंताळलेला आहे. त्याचा काहीच उपयोग होणार नाही. मग आदितीबाईंनी दुसरा गोळा काढला, जो व्यवस्थित गुंडाळलेला होता. आपला वर्ग शिस्तीत असेल तर तो या गोळ्यासारखा असतो, त्या म्हणाल्या. सगळे काम सोपे होते आणि आपण सगळे मिळून काहीतरी सुंदर बनवू शकतो. त्यांनी आदित्यला तो गुंताळलेला गोळा दिला आणि म्हणाल्या, आदित्य, हा गोळा सोडवून बघ. आदित्यने तो गोळा घेतला आणि तो सोडवण्याचा प्रयत्न करू लागला. गोळा सोडवताना त्याला खूप त्रास झाला. गाठी सोडवताना त्याचे हात दुखू लागले. त्याला खूप राग आला. त्याला समजले की शिस्त नसताना काम करणे किती अवघड असते. दुसऱ्या दिवशी आदित्य वर्गात शांतपणे बसला होता. त्याने आपले दप्तर व्यवस्थित ठेवले. जेव्हा त्याला काही विचारायचे होते तेव्हा त्याने हात वर केला. आता वर्गात सगळेच जण शिस्त पाळू लागले. वर्ग खूप शांत आणि सुंदर दिसू लागला. सगळेजण एकत्र मिळून काम करू लागले. आदितीबाईंनी आदित्यचे कौतुक केले. आदित्यला खूप आनंद झाला. त्याला समजले की शिस्त म्हणजे बंधन नाही, तर ती एक सुंदर कला आहे, जी आपल्या आयुष्याला अधिक सोपे आणि सुंदर बनवते.